हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की पिहू जीवाला सांगत असते की जीवा दादा 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली म्हणून. तेव्हा जीवा पटकन मोबाईल घेतो आणि बघतो तर काय काय कमेंट्स असतात त्यावर. तेव्हा जीवा बोलतो की बाप रे, एवढे घाणेरड्या कमेंट्स केले आहेत. काव्या, नंदिनी आणि दादाला काय वाटेल. पिहू तुला कसं कळलं हे, आणि 16 डिसेंबरची रील व्हायरल कशी झाली. तेव्हा पिहू बोलते की मला नाही माहिती. तेव्हा मानी बोलते तिला नसेल माहिती रे. पिहू तू एक काम कर, जा, तुला ट्युशनला जायचं ना तू जा. आणि तो माणीने तिला ट्युशनला पाठवते. तेवढं तिथे रम्या आणि वसूही येतात. तेव्हा रम्या बोलते की आई तू तुझ्या सॉलिड प्लॅनबद्दल बोलत होतीस तर हाच का, आणि हे कसं काय गेलेस तू. तेव्हा वसू बोलते जरा हळू बोल. अगं तू नाही का म्हणत होती फेक अकाउंट, तसं फेक अकाउंट केलं आणि ती रील व्हायरल केली आणि 2-3 नावाने कमेंट्सही केल्या. तेव्हा रम्या बोलते वाव आई किती सॉलिड प्लॅन आहे. तेव्हा वसू बोलते शांत बस. तेव्हा वसू बोलते खरा धमाका हा नाही आहे, अजून पुढे बघ काय धमाका आहे. तेव्हा रम्या बोलते की आत्ताच त्याची हालत काय झाली, पुढे माहिती काय करेल ते. तेव्हा जीवा पटकन खिशातलं फोन काढतो आणि बोलतो आता याचं काय करायचं. तेव्हा जीवा बोलतो आता याचं काय करायचं ना ते मी बघतो. तेव्हा मांडणी बोलते तू लक्ष देऊ नको रे जीवा, या सोशल मीडियावरच्या कमेंट्स आहेत ह्या, आणि ज्याच्या आयुष्यात फारसं काही नसतं ना हे दुसऱ्याच्या आयुष्यात लक्ष घालतात. तेव्हा मांडणी बोलते हे सगळं वाचून तुला त्रास होईल. तेव्हा जेव्हा बोलतो माझं काय होतं आहे ना हे मलाच माहिती आहे, हे सगळं ऐकून मला इतका त्रास होतो आहे ना, हेच जर नंदिनी दादा आणि काव्याला कळलं तर त्यांचं काय होईल. तेव्हा जेव्हा बोलतो मी एक टाका घालून शिवायचं बघतोय तर हे उचवायलाच निघाले. तेवढ्यात डोरबेल वाजते. जेव्हा दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यात पार्थ दरवाजा उघडतो. तेवढ्यात मीडियावाले असतात. तेव्हा मीडियावाल्यांमध्ये ते लोक पुढे येतात. तेव्हा पार्थ बोलतो की काय काय चाललं आहे, काय हवं आहे तुम्हाला. तेव्हा त्यातला एक बोलतो की तुम्ही कोण. मिस्टर पार्थ देशमुख आम्हाला सांगा, तुमच्या बायकोचं अफेअर तुमच्या भावासोबत आहे हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटलं. तेवढ्यात रिपोर्टरवाली बोलते तुमचा भाऊ आणि तुम्ही एकाच छताखाली राहत होतात, हे सगळं कळल्यावर तुम्ही एकाच छताखाली कसं राहत आहेत. तेव्हा ते विचारतात तुमच्या भावाचं आणि तुमच्या बायकोचं अफेअर लग्नानंतरही असंच होतं का. तेव्हा जीवा चिडून पुढे येतो आणि बोलतो हे काय बोलतायत, वाटेल ते बोलणं बंद करा आणि बंद करा हा तमाशा. इकडे काव्याही दरवाजा ओपन करते. दरवाजाच्या बाहेर काही बायका आलेल्या असतात आणि त्याही जोरजोरात नारे लावत असतात, दीर वहिनी हाय हाय, आणि म्हणून डायरेक्ट घरात घुसतात. काव्या जोरजोरात ओरडते अहो काय चाललंय, आई आई ओरडत असते ती. तेव्हा काव्या बोलते तुम्ही असा डायरेक्ट घरात कसा घुसल्या. तेवढ्यात एक बाई बोलते काय गं हे दीरासोबत चाळे करतेस, तुझ्या ह्या अशा पदरसैल सोडणाऱ्या बायकांमुळे आमच्या घरातल्या बायका बदनाम होतात. तेव्हा काव्याची आई बोलते काय बोलणं चाललंय तुमचं. तेव्हा त्या बायका बोलतात की हिच्याशी कशाला बोलत बसलाय, सगळं हिला तोंडाला काळा फासा. तेव्हा ते काळा फासा निघतात. तेव्हा काव्य अडवते आणि बोलते की थांबा, गप्प बसा, एकानेही पुढे यायचं नाही आहे. तुम्हाला जे काही कळलंय ते कसं कळलंय काय कळलंय मला नाही माहिती, पण हे सगळं कळलंय ते खोटं आहे. तेव्हा काव्या बोलते मुळात हे सगळं माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल चाललं आहे आणि माझ्या पर्सनल आयुष्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तेव्हा त्यातली एक बाई जोरात ओरडते अधिकाराची भाषा तू नाही करायची हं, तुझ्यासारख्याच मुली ना मॉडर्न बोलून काहीही अर्थ काढतात. तेव्हा एक बाई बोलते यांना तर हेच हवं असतं, नवऱ्याचा पैसासुद्धा आणि नवऱ्याच्या मिठीतसुद्धा आणि याराच्या मिठीतसुद्धा मज्जा करायची असते. तेव्हा काव्या बोलते काहीही बोलायचं नाही. तेव्हा त्यातली एक बाई बोलते ते काय म्हणे पर्सनल स्पेसच्या नावाखाली अख्खं गाजवलं आहे तुम्ही. तेव्हा त्यातली एक बाई बोलते आत्ता जर थांबवलं नाही ना तर आपल्या पोरीही हेच करतील. काय करतायत, कशाला थांबल्यात. हिच्या तोंडाला काळा फासा म्हणून त्या बायका पुन्हा काळा फासायला निघतात. तेवढ्यात काव्य आरडत असते. तेवढ्यात नंदिनी पुढे येते आणि त्या बायकांचा हात धरते. तेव्हा नंदिनी बोलते माझ्या बहिणीच्या अंगाला हातसुद्धा लावायचा नाही कळलं, आणि हा काय प्रकार आहे, कोण आहात तुम्ही. तेव्हा त्यातली एक बाई बोलते आम्ही संस्कृती रक्षक समितीकडनं आलो आहे, तुझ्याच पाठिंब्यासाठी आलो आहे आम्ही. तेव्हा त्यातली एक बायको बोलते बघा ना बिचारीचा चेहरा बघा. तेव्हा ती बोलते, तेव्हा दुसरी बाई बोलते की बिचारीच्या बहिणीने पाठीत खंजीर खूप असल्यावर तिचा चेहरा कसा असणार गं. तेव्हा त्यातली एक बोलते या भोळेपणाचा फायदा घेतला या निर्लज्ज मुलीने. तेव्हा एक बोलते नाहीतर काय, हिचा नवरा त्या बहिणीच्या मिठीत किती वेळा गुपचूप केला असेल काय माहिती. तेव्हा नंदिनी चिडते आणि बोलते पुरे. तेव्हा नंदिनी बोलते आता यापुढे एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. इकडे पार्थही बोलतो एक शब्द जरी तोंडातून काढला ना तर आता पोलीस बोलवेन. तेव्हा ती रिपोर्टर बोलते अरे वा, तुम्ही चोर सोडून कोतवालाला फाशी द्यायला निघाला आहेत, तुम्ही का आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत. अहो आम्ही तर तुमच्या बाजूने बोलायला आलो आहे. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला बोलवलं की माझ्या बाजूने उभं राहायला. एक तर तुम्ही माझ्या पर्सनल प्रॉपर्टीवर आला आहेत, माझ्या खाजगी बाबतीत दखल घातल्याबद्दल मी तुमच्यावर क्रिमिनल
स्ट्रेसचा गुन्हा दाखल करू शकतो. तेव्हा ती रिपोर्टर बोलते की असं कसं, लोकांना कळायला हवं तुमच्याबरोबर नक्की काय झालं आहे. तेव्हा पार्थ बोलतो लोकांना कळायला का, हा काही नॅशनल सिक्युरिटीचा विषय नाही आहे, हा माझा पर्सनल मॅटर आहे, मला शिकायला जाऊ नका, निघा. तेवढ्यात एक रिपोर्टर बोलतो हो पर्सनल मॅटर म्हणजे काहीतरी मॅटर आहे हे तुम्हीही कबूल करतायत. तेव्हा माहिनी बोलते अहो काय एखादा शब्द पकडून विचारतायत, म्हणजे आमच्या घशात हात घालून माहिती काढायची आहे. बास करा, दुसऱ्यांच्या घरात लागलेल्या आगीवर स्वतःची भाकरी भाजणं पुरे करा आता. ती रिपोर्टर बोलते तुम्ही माहिनी देशमुख ना. तेवढ्यात पार्थ बोलतो मागून बोला. तेव्हा ती बोलते थांबा तुम्ही, मॅडम तुम्हाला कसं वाटतंय. तेव्हा मालिनी बोलते कसं वाटतंय म्हणजे. तेव्हा ती रिपोर्टर बोलते म्हणजे तुमच्या सोनीने तुमच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी झुलवलं, काही आणि एक सासू म्हणून तुम्हाला कसं वाटतंय. तेव्हा मालिनी बोलते अहो काय शब्द वापरतायत मॅडम तुम्ही, झुलवलं म्हणजे काय. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही, जराही लाज वाटत नाही का. तेव्हा ती रिपोर्टर बोलते अहो तुमच्या लेकाला आणि सुनेला लफडा करताना लाज नाही वाटली तर त्या लफड्याबद्दल बोलताना आम्हाला काय वाटेल. तेव्हा पार्थ जोरात चिडतो शटा. इकडे नंदिनी बोलते निघा इथून. तेव्हा त्या बायका बोलतात अगं तुझ्याच मदतीसाठी आलो ना आम्ही. तेव्हा तेव्हा नंदिनी बोलते की मला कोणाच्या मदतीची गरज नाही, मी कुणी बिचारी अबला आणि नवऱ्याने टाकून दिलेली बाई नाही आहे, माझं सगळं कुटुंब माझ्या पाठीशी उभं आहे कळलं. तेव्हा नंदिनी बोलते आणि मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभी आहे, तिच्या भूतकाळ सगळं स्वीकारले तिला. इकडे पार्थही बोलतो माझ्या भावाला सपोर्ट आहे, जे काही झालं त्याच्यात त्याची काही चूक नव्हती, भूतकाळ होता तो त्याचा. तेव्हा ती रिपोर्टर बोलते अरे वा इतकं सोपं असतं माफ करणं. तेव्हा पार्थ बोलतो ते तुमच्यावर अवलंबून आहे. जर उदाहरण द्यायचं झालं ना, जर तुम्हाला एखाद्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आणि जर तुमच्या शिक्षकाने सांगितलं की तुम्ही 7वीत 2 वेळा नापास झाला होता, तेव्हा त्या नोकरी देणाऱ्याने ठरवायचं असतं की तुम्हाला नोकरी द्यायची की नाही दिली पाहिजे, संधी द्यायची की नाही दिली पाहिजे. तेव्हा पार्थ बोलतो दिली पाहिजे ना, मी माझ्या भावाला संधी दिली आहे. तेव्हा रम्या बोलते आई असं काय हा पार्थ. तेव्हा वसू बोलते बावळट एक नंबरचा, कशाला ह्याला महान बनायचे काय माहिती. तेव्हा रम्या बोलते त्याने खरंच ॲक्सेप्ट केलं काव्याला तर. तेव्हा वसू बोलते थांब ना जरा बघू आपण. तेव्हा पार्थ बोलत असतो जे काय होतं तो त्याचा भूतकाळ होता आणि मी त्याचा भूतकाळ ॲक्सेप्ट केला आहे. तेव्हा पार्थ बोलतो कळलं का तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला हा जो काही मसाला हवा आहे ना तो माझ्याकडे मिळणार नाही, चला निघा. तेव्हा तो रिपोर्टर बोलतो चला रे, सो कॉल्ड बिझनेसमॅन लोक प्रत्येक गोष्ट डील म्हणून बघतात, काय सांगता येतं या भावाभावांची सुद्धा ही एक डील नसेल. तेव्हा पार्थ चिडतो आणि बोलतो चला. तेव्हा मालिनी पार्थकडे सगळे निघून गेल्यावर पार्थकडे जाते आणि बोलते की आय एम प्राऊड ऑफ यू. तेव्हा जेव्हाही जातो आणि बोलतो दादा तू मला माफ केलंस, थँक्यू सो मच, आणि जीवात पार्थच्या गळ्याला लागतो. आणि नंदिनी बोलत असते जर माझ्या बहिणीविरुद्ध माझी काही तक्रार नाही तर तुम्हाला कशाला तिच्या तोंडाला काळं फासायचे. काळं फासण्या इतकं तिने काहीही केलेलं नाही आहे, त्यामुळे यापुढे तिच्या बाबतीत अवाक्षर जरी काढलं ना तर मी तुम्हाला आडवी येईल, लक्षात ठेवा. तेव्हा त्या बायका बोलतात चला ग, ज्याचं करायला जावं भलं, ते म्हणतात माझंच करा, चला चला आपल्याला काय वेळ जात नाही म्हणून आलो होतं का आपण, असं करून ते बडबड करत निघून जातात. तेव्हा काव्या नंदिनीकडे जाणार का, नंदिनी तिथून निघून जाते. पुन्हा काव्या तिच्याकडे जाते आणि तिला डायरेक्ट मिठीच मारते. तेव्हा नंदिनी तिला चेअरवर बसवते आणि तिला एक ग्लासभर पाणी देते. इकडे जीवा पार्थला बोलतो की मला वाटलं तू कधीच मला माफ करणार नाही, चालेला कधीच विसरणार नाहीस, पण तू इतक्या मोठ्या मनाने सगळं काही मला माफ केलंस. तेव्हा जीवा बोलतो तू हे सिद्ध केलंस की तू माझा पार्थ दादा आहे, माझ्या सगळ्या चुका पोटात घेतल्यास आणि मीही तुझे उपकार कधीच विसरणार नाही, थँक्यू. तेव्हा पार्थ बोलतो हे जे काही मी केलं ते देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केलं, बाकी मी स्वतःचाच प्रेझेंट ॲक्सेप्ट करू शकत नाही तर दुसऱ्याचा पास्ट काय ॲक्सेप्ट करणार. पार्थ निघून गेल्यावर रम्या आणि वसूही तिथून निघून जातात. तेव्हा मानिनी जीवाला धीर देते. मग नंदिनी इकडे काव्याच्या हाताला डाग बघते आणि ती तिच्या ओढणे ते डाग पुसत असते. तेव्हा काव्या तिच्याकडे बघून बोलते ठरवलं तर सगळे डाग मिटवता येतात ताई, मला तू एक संधी देऊन बघ ना ताई प्लीज. मला माहिती त्या बायका आता इथून घरातून जावे म्हणून तू बोलली, एका क्षणासाठी मला वाटलं होतं की माझी नंदिनी ताई परत आली. काव्या बोलते परत सगळं आधीसारखं नाही होऊ शकत का, बोल ना ताई माझ्याशी, राग आला असेल ना तुला माझा. तेव्हा नंदिनी बोलते रागावली तर मी स्वतःवरच आहे, मला स्वतःची माफी मागता येत नाही आणि स्वतःला माफही करता येत नाही, हातल्या हात जळत राहण्यासारखं वाटतंय आणि तुझ्यात तुला कोणी काळं फासायला येणार तर मी येणारच ना. खरं तर तुझ्या हात चेहऱ्यावर काळं आधीच मी फासलंय. तेव्हा नंदिनी बोलते आणि त्याचा रंग कशाने जाईल हे नाही कळत आहे मला. तेव्हा नंदिनी तिथून निघून जाते. तेव्हा काव्य बोलते ताई, इकडे माळिनी डायनिंग टेबलवर विचार करत बसली असते. तेवढ्यात आशा येते आणि बोलते का ताई काय जेवायला बनवायचं आहे. माळिनी बोलते नंदिनीला विचार ना. तेव्हा माळिनी डोक्याला हात लावते. तेव्हा आशा बोलते मला माहिती तुम्हाला त्यांची आठवण येते ना, मला पण त्यांची खूप आठवण येते. तेव्हा आशा बोलते मला समजत नाही या घराला कोणाची नजर लागली. तेव्हा माळिनी बोलते देवालाच ठाऊक, काहीही म्हणा. तेव्हा माळिनी बोलते काहीही म्हणा, या डिसेंबर ही देशमुखांसाठी चांगलं नाहीच आहे, प्रत्येक वेळेस यावर्षी तो अनुभव आलाच. तेव्हा माळिनी बोलते गुरुजींनी संकेत दिला होता पण त्या संकेतांचा अर्थच कळला नाही. तेव्हा आशा बोलते एकदा ना 16 डिसेंबरचा. तेव्हा माळिनी बोलते नाही नको आशा ना, आता नकोच ते, आता त्या विषयावर बोललं ना
घडले त्याचा विचार करूनही घाबरायला होतंय बघ. आशा क्वेश्चन करते की वहिनी पण ते फोटो आले कुठून. तेव्हा माही बोलते पिहू म्हणजे अगं ते पार्थ, नंदिनी आणि पिहूनेच केलं ना ते. तेव्हा आशा बोलते हो पण तेव्हा ते चांगले फोटो होते ना एकमेकांचे, नवरा बायकोंचे. पण हे मध्येच जीवा दादा आणि काव्य वहिनीचे फोटो कुठून आले. तेव्हा आशा तिथून निघून जाते. तेव्हा माणीलाही शंका येते की हो आशा बोलते हे बरोबरच आहे, फोटो आले कुठून. माणीला सगळे ते फ्लॅशबॅकमध्ये फोटो आठवत असतात. एक एक फोटो तिला दिसत असतात. इकडे जीवाही घरात पसारा आवरत असतो. घरात येऊन कपड्यांच्या घड्या घालत असतो. तेव्हा त्याला पार्थने बोललेले शब्द आठवत असतात. तेव्हा जीवा मनात विचार करतो की जे घडले ते सहजासहजी नाही मिटणार. दादा दुखावला आहे, नंदिनीही दुखावली आहे, पण गोष्टी बोलून सुटतील ना. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.